श्रद्धा. कौरव आणि पांडवांमधील कुरुक्षेत्रातील महायुद्धाच्या काळापासूनची ही कथा आहे. मोठे घोडेस्वार, शिपाई आणि रथासह विशाल सैन्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी युद्धभूमी तयार केली जात होती. धर्माच्या लढाईसाठी, झाडे उपटण्यासाठी आणि रणांगण साफ करण्यासाठी महाकाय हत्तींचा वापर केला जात होता. अशाच एका झाडावर एक माता चिमणी तिच्या 4 पिलासह राहत होती. लहान चिमण्या उडण्यासाठी खूप लहान होत्या आणि म्हणून जेव्हा त्यांचे झाड हत्तीनं पाडलं तेव्हा त्यांचे घरटं जमिनीवर पडलं आणि 4 पिलं विचित्रपणे सुरक्षित मदतीसाठी ओरडत होती. आई चिमणी स्वतःशी हळुवारपणे ओरडत होती, असुरक्षित वाटत होती आणि तिच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी घाबरत पण होती. त्यानंतरच्या काळात युद्ध जोरात सुरू असताना तिची मुले प्राण्यांच्या चेंगराचेंगरीत चिरडली जातील म्हणून तिनं मदतीसाठी तिचे तारणहार भगवान श्रीकृष्ण यांच्या रथापर्यंत पोहोचण्यासाठी पंख फडफडवत ती ओरडली, हे प्रभू, कृपया माझ्या मुलांना वाचव. ते उडण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी खूप लहान आहेत. तिने कठीण चिखलाच्या जमिनीवर उघड्या पडलेल्या तिच्या घरट्याकडे बोट दाखवलं. उद्या युद्ध सुरू झाल्यावर ते चिरडली जातील. कृष्णानं घरट्याकडे नजर फिरवली आणि पिलांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मला माफ कर, पण मी निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करू शकत नाही. त्याने असहाय्यपणे खांदे उडवले. कदाचित तुडवणाऱ्या ठोक्याखाली मरणे हे तुमच्या मुलाचे भाग्य असेल. नाही स्वामी, मला माहित आहे की तुम्ही माझे तारणहार आहात, ती हट्टीपणाने म्हणाली. फक्त तुम्हीच माझ्या लहान मुलांना वाचवू शकता. मी त्यांचे भाग्य तुमच्या हाती सोपवते. समजून घेण्याचा प्रयत्न कर, स्वामी हळुवारपणे म्हणाले. मी त्यांना मदत करू शकत नाही. मी फक्त एक सामान्य मनुष्य आहे, एक सामान्य माणूस आहे. पण चिमणीचा कृष्णावर पूर्ण विश्वास होता. ती म्हणाली, मला तुमचे तत्वज्ञान समजत नाही, पण मला माहित आहे की तुम्ही काळाचे चक्र आहात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्या मुलांना वाचवू शकता. हे प्रभू, मी तुम्हाला शरण आली आहे. चिमणीच्या श्रद्धेने कृष्णाला खूप प्रभावित केले. जा, तुझ्या घरट्यात 18 दिवसासाठी अन्न साठवून ठेव. स्वामींच्या आज्ञेनुसार तिनं तिच्या कुटुंबासाठी पुरेसं अन्न गोळा केलं आणि तिच्या पिलासह तिच्या घरट्यात राहिली. दुसऱ्या दिवशी कृष्णानं अर्जुनाकडे त्याचं धनुष्यबाण मागितलं. यामुळे अर्जुन आश्चर्यचकित झाला, कारण त्याच्या मित्रानं युद्धात कोणतेही शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती. मग तो अर्जुनाचं धनुष्यबाण का मागत होता? कशासाठी? मला आज्ञा द्या कृष्णा, मी तुमच्यासाठी काय पण करेन, तो आत्मविश्वासानं म्हणाला. पण कृष्णानं उत्तर दिलं नाही, कारण त्यानं शांतपणे अर्जुनाकडून धनुष्य घेतलं. ज्या हत्तीनं चिमणीचं घरटं पाडलं होतं त्या हत्तीला लक्ष ठेवून त्यानं बाण सोडला. तो बाण त्याच्या कातडीऐवजी त्याच्या गळ्यातील घंटीला लागला. घंटा जमिनीवर पडताच ठिणग्या उडू लागल्या. पराक्रमी अर्जुनाला त्याचं हास्य आवरता आलं नाही. कृष्णानं इतकं सोपं लक्ष चुकवलं होतं, जे तो एकाच बाणानं गाठू शकला असता. हसत हसत त्यानं कृष्णासाठी हत्ती मारण्याची ऑफर दिली. पण त्याच्या मित्रानं त्याला रोखलं, धनुष्य परत केलं आणि पुढे काहीही करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. युद्धावर लक्ष केंद्रित करा, तो म्हणाला. तुम्हाला काम करायचं आहे. कुरुक्षेत्रातील हा संहार 18 दिवस चालला आणि त्यानंतर पांडवांनी बराच संघर्ष आणि रक्तपात केल्यानंतर विजय मिळवला. युद्ध संपल्यानंतर कृष्णानं अर्जुनाला त्याच्या रथात बसवून मृतापर्यंत नेण्याचं कठीण काम केलं. कुजलेल्या मांसाचे ढीग, तुटलेले अवयव आणि डोकी जमिनीवर पडली होती. अनेक सरदार आणि सेनापतींचं मृतदेह
अंत्यसंस्काराची वाट पाहत होते. लाल रंगाच्या शेतात निर्जीव घोडे आणि हत्ती पसरले होते. कृष्ण एका विशिष्ट ठिकाणी थांबला आणि जमिनीवर काहीतरी शोधू लागला. एका घंटेकडे बोट दाखवत त्यानं अर्जुनाला ती उचलून बाजूला ठेवण्याची आज्ञा केली. त्यामुळे हा तिसरा पांडव राजपुत्र गोंधळून गेला. त्याच्या देखण्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला. सूचना सोपी होती, पण अर्जुनाला ती अर्थपूर्ण वाटली नाही. इतक्या इतर मृतदेहांचे दहन करावे लागत असताना कृष्ण त्याला एका क्षुल्लक धातूचा तुकडा बाजूला करण्यास सांगत होते. तो कृष्णाकडे अविश्वासानं पाहत होता. ही तीच घंटा आहे ज्या हत्तीवर मी गोळी झाडली होती, कृष्णानं स्पष्ट केलं. ती वर उचल. अर्जुन आणखी काही प्रश्न न विचारता घंटा उचलण्यासाठी खाली वाकला. लाखो लोकांना अपंग बनवणाऱ्या युद्धामुळे झालेल्या विनाशातून चिमण्यांचं एक कुटुंब, एक चिमणी तिच्या 4 पिलासह सुरक्षित आणि निरोगी बाहेर उडून गेली. चिमणी माता कृष्णाकडे उडून गेली आणि आनंदानं तिचे पंख फडफडवत त्यांना नमस्कार केला. चिमणीनं कृष्णाचं आभार मानलं तेव्हा अर्जुन गोंधळलेला दिसत होता. अर्जुनची अडचण ओळखून कृष्ण म्हणाला, एका हत्तीनं तिच्या घरट्याचं झाड उपटून टाकलं तेव्हा चिमणी तिच्या पिलांना वाचवण्यासाठी माझ्याकडं मदतीसाठी आली. मी तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याच हत्तीची घंटा पाडली. हे ऐकून अर्जुन भगवंताच्या पाया पडला. त्याचे डोळे त्याच्या मित्राबद्दल स्तुतीनं भरले आणि चिमणीच्या कृष्णावरील श्रद्धेबद्दल कौतुकानं भरले. आणि तसंच घडलं. श्रद्धा ही बहुतेकदा स्वतःचं बक्षीस असते. चिमणीनं कृष्णानं तिला जे करण्यास सांगितलं होतं ते केलं. ती तिला कसे वाचवेल याबद्दल तक्रार करत नव्हती, तर तिच्या कुटुंबाला अधिक सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्याला आग्रह करत होती. तिनं कदाचित त्याला अन्न पुरवण्यास सांगितलं असतं, पण तिनं ते स्वतःच जमवलं. तिच्याकडून अपेक्षित प्रयत्नापासून ती मागे हटली नाही. आपले जीवन आपल्याला हवे तसे जावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण देवाच्या योजनेनुसार चालायला शिकले पाहिजे. श्रद्धेचा अर्थ जीवनासोबत चालायला शिकणे असा आहे. श्रद्धेसह कृती करणे हा श्रद्धेचा सार आहे. धन्यवाद.